नमस्कार भावांनो, हिंदकेसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर उद्या युवा हिंदकेसरी मैदान संपन्न होणार आहे। तर या मैदानाचे मी तुम्हाला काही पैरे सांगणार आहे। 20 नंदींचे पैरे सांगणार आहे, म्हणजेच टोटल 10 जोड्या सांगणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण बैलगाडी शहर क्षेत्रामधले नवीन अपडेट्स घेऊन येत असतो। तर भावांनो, पहिले तर सांगतो सर्व पैरे आहेत जे अंदाजे असणार आहेत, कारण भावांनो बरीच प्रयत्न केले आपण पैरे जाण्याची, परंतु पैरे आपल्याला काही समजले नाही। परंतु जेवढी काही आपल्यापर्यंत अपडेट पोहोचलेली आहे तेवढी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक कमेंट करा। तर भावांनो, उद्या युवा हिंदकेसरी मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला रथी मारुती 100% पलताना दिसणार आहेत। टॉपचे नंदी आपल्याला पलताना दिसणार आहेत। तर भावांनो, लगेच व्हिडिओला सुरुवात करतो। तर चला बघूया पहिला पैरा असणार आहे, तो म्हणजेच अमित शेठ भाडले यांचा देवा भाईचा। तर भावांनो, अमित शेठ भाडले यांचा देवा आणि अमरावतीकरांचा देवा हा जोड आपल्याला उद्या एकत्र पलताना दिसू शकतो। चांगला जोड पळेल, कारण जेव्हा हा जोड पळालेला आहे तेव्हा गुलाल केलेलेच आहे। त्याचनंतर भावांनो, बुलढाण्याची आन बान शान असलेला बब्या भावांनो मागील 3 फेऱ्या मैदानामध्ये पलताना दिसायला होता आणि तेव्हा देवासोबतच 1 नंबर केला होता असा बब्या, आणि तोच जोड आपल्याला पुन्हा एकदा पलताना दिसणार आहे। म्हणजेच बुलढाणा एक्सप्रेस असलेला बब्या आणि सागर शेटकटरे यांचा नवीन खरेदी देवा हा जोड आपल्याला उद्या युवा हिंदकेसरी मैदानामध्ये 100% पलताना दिसू शकतो। त्याचनंतर भावांनो, तिसरा पैरा रायनाचा। भावांनो, रायना देखील आता तुफान स्पीडने पळणारा नंदी आहे, जाईल त्या मैदानामध्ये गुलाल करतोय असं रायना। भावांनो, रायना आणि लाल बादशाह हा जोड आपल्याला उद्या एकत्र पळताना दिसू शकतो। लाल बादशाहने देखील चांगलाच स्पीड आहे, गावठी नंदी आहे, चांगला तुफान स्पीडाने पळतोय असा हा लाल बादशाह। त्याचनंतर भावांनो, कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा भारत केसरी हिंदकेसरी बिंजोडचा बेताज बादशाह मथुर। भावांनो, मथुरचा पैरा असणार आहे, तो म्हणजेच नाशिककरांच्या लखनसोबत असू शकतो। भावांनो, नाशिकचा लखन देखील तुफान स्पीडने पळणारा नंदी असा पैरा आपल्याला समजत आहे। त्याचनंतर भावांनो, एलियन मथुरच्या दावणीतलाच एलियनला देखील चांगला स्पीड आहे। एलियन टॉप स्पीडने आता सध्याच्या कालामध्ये पळत आहे, परंतु त्याला नशीब साथ देत नाही, त्यामुळे त्याची हार होत आहे। तर भावांनो, तोच एलियन आपल्याला साहेबासोबत पळताना दिसू शकतो। भावांनो, साहेबा मैदानामध्ये दाखल झालेला आहे, चांगला स्पीड लावतोय आणि हा पैरा फिक्स असणार आहे, 100% फिक्स असणार आहे हा पैरा एलियन आणि साहेबाचा। त्याचनंतर भावांनो, अमित शेठ भाडले यांचाच भावांनो चिमण्या आपल्याला पळताना दिसू शकतो राजा किंवा नाशिकच्या मथुरसोबत। भावांनो, चांगला स्पीड आहे चिमण्याला देखील, परंतु जास्त शक्यता चिमण्या आणि शाकीर भाई यांचा राजा पळताना दिसू शकतो। त्याचनंतर भावांनो, वेगाचा शेवट सर्जाचा पैरा हा नाशिकच्या मथुरसोबत असू शकतो। नाशिकचा मथुर आणि वेगाचा शेवट सर्जा हा जोड आपल्याला पळताना दिसू शकतो। त्याचनंतर भावांनो, आठवा पैरा म्हणजेच बऱ्याच लांबून आलेला नंदी, म्हणजेच भावांनो एमपी किंग शेरा आणि आपल्याला शेवाळे अभ्यांचा पाखऱ्या हा जोड उद्या युवा हिंदकेसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो। या जोडीला देखील चांगला स्पीड लागेल भावांनो, कारण एमपी किंग शेरा टॉप स्पीडलाच पळतोय आणि पाखरे देखील टॉप स्पीडलाच पळतोय आणि नक्कीच हा जोड उद्या इतिहास करताना बघायला मिळेल। त्याचनंतर भावांनो, रॉकेट घोटकरांचा सर्जा आणि मल्हार 11 हा जोड आपल्याला उद्या एकत्र पळताना दिसू शकतो। भावांनो, संतोष शेठ तोडकर यांचा मल्हार आणि घोटकरांचा सर्जा हा जोड उद्या पळताना दिसू शकतो। या जोडाने भुंगा आणि सैराट या जोडीला पराभूत केला होता आणि तोच जोड पुन्हा एकदा पळण्यासाठी सज्ज झालेला आहे। त्याचनंतर भावांनो, 10वा आणि शेवटचा पैरा तो म्हणजेच कंदूरकरांचा राजा। भावांनो, कंदूरकरांचा राजा आपल्याला उसाटण्याच्या रायबासोबत पळताना दिसू शकतो। भावांनो, उसाटण्याचा रायबा ज्याने थार मैदान गाजवलं होतं, थार मैदानाचा 1 नंबरचा मानकरी ठरला होता, तो रायबा आणि आपला कंदूरकरांचा राजा पळताना दिसू शकतो। भावांनो, पुन्हा एकदा पैरे सांगतोय, अमित शेठ यांचा देवा आणि अमरावतीचा देवा। दुसरा पैरा बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि सागर शेटकटरे यांचा देवा। तिसरा पैरा रायना आणि लाल बादशाह। चौथा पैरा मथुर आणि लखन। 5वा पैरा एलियन आणि साहेबा। 6वा पैरा चिमणे आणि राजा। 7वा पैरा वेगाचा शेवट सर्जा आणि नाशिकचा मथुर। 8वा पैरा एमपी किंग शेरा आणि पाखऱ्या। 9वा पैरा रॉकेट घोट सर्जा आणि मल्हार 11 आणि 10वा शेवटचा पैरा म्हणजेच कंदूर राजा आणि रायबा उसाटण्याचा।
तर भावांनो असे आपल्याला पैरे समजलेले आहेत, ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपला सर्वांचा लडका या बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला देव रुस्तम द्वादशम हिंदकेसरी असलेला बकासूरचा पैरा जाणायचा असेल तर भावांनो उद्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. आज आपल्याला पैरा फोडण्यास मनाई केलेला आहे, म्हणजे मामा बोललेले आहेत की पैरा फोडू नकोस, त्यामुळे मी पैरा नाही सांगणार. उद्या आपली पैऱ्याची व्हिडिओ येणारच आहे बकासूरच्या. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, एक कमेंट करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.